नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये आणि केंद्र राज्य कायदेविषयक संबंध. आपण पाहिलं की भारतीय संघराज्याचा विचार करत असताना पाहत असताना की केंद्र राज्याच्या निर्मितीसाठी काही घटक त्या ठिकाणी गरजेचे असतात किंवा आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेचा अभ्यास केला किंवा अभ्यास करत असताना आपण पाहिलं की राज्यघटनेमध्ये जर विचार केला तर भारतीय राज्यघटनेमध्ये जर आपण पाहिलं तर त्याचा उल्लेख संघराज्य असा आपल्याला त्या ठिकाणी नमूद केलेला दिसून येत नाही. तर काय दिसतंय आपल्याला? भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला राज्यांचा संघ, युनियन ऑफ स्टेट्स अशा पद्धतीचा शब्द प्रयोग या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. त्याच पद्धतीने महत्त्वाचा भाग आपण पाहायला विचार केला तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतंय की हे जरी असलं तरी भारत कसं आहे, संघराज्य, आणि म्हणून संघराज्य निर्माण होण्यासाठी काही अटी किंवा ज्या पात्रता त्या पूर्ण करणं गरजेचं असतं. त्या जर पूर्ण झाल्या तरच खऱ्या अर्थानं काय होणार आहे, संघराज्य व्यवस्था ही अस्तित्वात येणार आहे. आणि मग त्या बाबतीमध्ये संघराज्याचे काही प्रकार किंवा काही वैशिष्ट्ये पाहणं या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे किंवा महत्त्वाचं. पहिलं वैशिष्ट्य जर आपण विचारात घेतलं, आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतंय काय, केंद्रोत्सारी आणि केंद्राकर्षी अशा दोन पद्धतीने संघराज्य हे बनलं जातं किंवा संघराज्य हे त्या ठिकाणी बनत असतं. मग काय केंद्रोत्सारी आणि केंद्राकर्षी म्हणजे काय? उदाहरणार्थ आपण पाहतो की जी घटक राज्य आधी स्वतंत्र असतात आणि ते एकत्र येऊन त्या ठिकाणी ती राज्याची निर्मिती करतात किंवा त्या ठिकाणी आपण पाहतात तर त्याला काय म्हटलं जातं, केंद्राकर्षी संघराज्य. उदाहरणार्थ अमेरिकेचं आपल्याला अशा पद्धतीचं उदाहरण म्हणून त्याच्याकडे पाहता येईल. आणि जे आधी एकात्म असतात आणि नंतर ती घटक राज्यांची निर्मिती करतात त्यांना म्हणायचं केंद्रोत्सारी घटक राज्य. उदाहरणार्थ भारत आपण 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झालो आणि नंतर आपण काय केली, भाषिक तत्वावरती राज्यांची निर्मिती केली, म्हणून प्रामुख्याने हा घटक या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे अमेरिका असेल, स्वित्झर्लंड असेल, अशा काही देशांनी बनलेले केंद्राकर्षी आणि भारतामधले कसे केंद्रोत्सारी, हा महत्त्वाचा फरक आपल्या या ठिकाणी. उदाहरणार्थ भारताच्या बाबतीमध्ये किंवा ब्रिटिश राजवटीमध्ये आपण पाहिलं गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरलचे अधिकार स्पष्ट केले होते. 1909चा कायदा, 1919चा कायदा आणि 1935चा कायदा हा प्रामुख्याने याची आपल्याला वैशिष्ट्य म्हणून त्याच्याकडे पाहता येईल. संघराज्य व्यवस्थेमध्ये दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून पाहता येईल की संघराज्यामध्ये अधिकारांची विभागणी असणं गरजेचं आहे. कुठलंही संघराज्य निर्माण होण्यासाठी या गोष्टीची आवश्यकता आहे, केंद्र आणि घटक राज्ये यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे जर आपण पाहिलं उदाहरणार्थ मग कुठल्या घटक आहेत की केंद्राचे आणि घटक राज्यांचे अधिकार क्षेत्र किंवा संबंध हे स्पष्ट करणं गरजेचं आहे. आणि मग हे कशाने स्पष्ट केलं जातं ते प्रामुख्याने आपल्याला पाहता येईल की त्या दिलेल्या सूची, केंद्र सूची किंवा त्याला संघ सूची म्हणतो, दुसरी राज्य सूची आणि तिसरी सामायिक सूची आणि चौथा प्रकार असतो शेषाधिकार. आता जर आपण पाहिलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये पाहिलं तर जी संघ सूची, केंद्र सूची त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला साधारणपणे सुरुवातीला 99 विषय दिसून येतात. राज्यसूचीमध्ये आपण पाहिलं तर आपल्याला 61 विषय दिसून येतात आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं की सामायिक सूचीमध्ये आपण पाहिलं तर आपल्याला 52 एवढे विषय या ठिकाणी दिलेले दिसून येतात. परंतु आज याच्यामध्ये अनेक घटना दुरुस्तीमुळे त्याच्यामध्ये बदल हा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की महत्त्वाचा भाग काय दिसतं की सूचीमध्ये अधिकारांची विभागणी आपल्याला त्या ठिकाणी केलेली दिसते. तिसरं महत्त्वाचा घटक पाहता येईल की एकच राज्यघटना. आता अमेरिका, स्वित्झर्लंड या देशामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी त्यांच्या केंद्राच्या आणि राज्यांचे वेगवेगळे राज्यघटना आहेत. भारतामध्ये पाहिलं तर आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे काय केंद्राची आणि राज्याची एकच राज्यघटना किंवा एकच कॉन्स्टिट्यूशन असलेले आपल्याला दिसते. हा अपवाद आपल्याकडे जम्मू काश्मीर होतं, परंतु तेही भाग आता आपल्याला घटना दुरुस्तीने रद्द झालेला दिसून येतो. पुढचं वैशिष्ट्य पाहता येईल एक नागरिकत्व. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर भारतामध्ये आपल्याला एकेरी स्वरूपाचं नागरिक आहे, म्हणजे केंद्राचं आणि राज्याचं एकच नागरिकत्व आहे. अमेरिकेमध्ये तसं नाही. केंद्राच्या आणि घटक राज्यांची त्यांची वेगवेगळी न्यायालये ही आपल्याला या ठिकाणी दिसून येतात.
म्हणजे हे सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला संघराज्य व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी पाहता येईल. पुढचं घटक जर पाहिले एकात्म न्याय व्यवस्था. आपल्याकडे आपण पाहतो सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, खंडपीठ, जिल्हा न्यायालय, त्या ठिकाणी दिवाणी आणि फौजदारी म्हणजेच दुय्यम न्यायालय ही आपल्याकडे व्यवस्था आहे. अमेरिकेमध्ये केंद्राची आणि घटक राज्याची वेगवेगळी न्यायालय आहेत. त्या ठिकाणी न्याय व्यवस्था ही वेगवेगळी आहे. आपल्याकडे आपण पाहतो एकात्म स्वरूपाची न्याय व्यवस्था या ठिकाणी दिसून येते. पुढचं वैशिष्ट्य पाहिलं तर समान प्रतिनिधित्व. जे संसदेचं जे सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा, म्हणजे अमेरिकेमध्ये असणारं काँग्रेस असेल त्यांची, भारतामध्ये आज जी आपण राज्यसभा आपण म्हणतो राज्याचं प्रतिनिधित्व सभागृह, त्या ठिकाणी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आपण राज्यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे. अमेरिकेमध्ये जर आपण पाहिलं की त्यांचं जे काँग्रेस आहे त्या ठिकाणी आपण पाहतो की त्या घटक राज्यांना जरी लोकसंख्येने कमी जास्त असले तरी समान प्रतिनिधित्व आपल्याकडे आपण लोकसंख्येच्या प्रमाणावरती प्रतिनिधित्व दिलेलं आहे. पुढचं 7वं वैशिष्ट्य पाहिलं अखिल भारतीय सेवा. प्रामुख्याने जर पाहिलं तर केंद्र सरकारची प्रशासन यंत्रणा असते आणि राज्य सरकारची प्रशासकीय यंत्रणा असते. ह्या दोन वेगवेगळ्या यंत्रणा असतात. परंतु आपल्याकडे जर पाहिलं तर प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येतं ही सुद्धा एकात्म स्वरूपाची आहे. म्हणजे अगदी स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत जर पाहिलं, गाव असेल, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश, ही जी यंत्रणा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते ही यंत्रणासुद्धा आपल्याला आपण पाहतो अखिल भारतीय सेवा. म्हणजे काही अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्राकडून राज्याच्या सेवेमध्ये केल्या जातात, काही नेमणुका राज्य सरकार त्यांचेच नेमणूक करून त्यांच्यावर त्या ठिकाणी नियंत्रण मिळवतं, हे वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य पाहिलं तर प्रबळ केंद्र सरकार. जर आपण पाहिलं तर भारतीय संघराज्य बनवतानाच कसं आहे, प्रबळ बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे अधिकार विभागणी त्या ठिकाणी जास्त दिली. आपण पाहतो संघसूचीमध्ये 99 विषय आहेत की सामायिक सूचीमध्ये त्यांना अभ्यास आहे, किंवा ह्या व्यतिरिक्त उरलेले जे अधिकार, शेषाधिकार, ते सुद्धा केंद्राकडे, केंद्राला त्या ठिकाणी कायदा करण्याचा अधिकार त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतो. त्याच पद्धतीने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर असेल तर केंद्राला अधिकार करतो. घटक राज्यामध्ये आणीबाणी जाहीर असेल तर त्या ठिकाणी करता येईल, किंवा 2पेक्षा अधिक घटक राज्यांनी संसदेला विनंती केली तर संसद त्याच्याविषयी त्या ठिकाणी कायदा केला. घटक राज्यामध्ये राज्यपालाची नेमणूक असेल त्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतो एक प्रकारे केंद्राचं प्रतिनिधित्व आहे. आर्थिक बाबतीमध्ये सर्व महत्त्वाचे उत्पन्नाचे स्रोत हे केंद्र सरकारकडे. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण पाहिलं, विचार केला, हे महत्त्वाचे अधिकार की हे काही प्रमुख 7 ते 8 महत्त्वाची वैशिष्ट्ये आपल्याला भारतीय संघराज्याची दिसून येतात. हा झाला एक भाग. आता आपल्याला जो दुसरा भाग पाहायचा आहे तो म्हणजे केंद्र राज्य कायदेविषयक संबंध. प्रामुख्याने आपण पाहतो केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये 3 प्रकारचे संबंध आहे. केंद्र राज्य कायदेविषयक संबंध, केंद्र राज्य कार्यकारी संबंध आणि केंद्र राज्य आर्थिक संबंध. या 3 पैकी पहिला घटक आपण पाहू की केंद्र राज्य त्या ठिकाणी आपण म्हणू की कायदेविषयक संबंध. आता या कायदेविषयक संबंधाचा जर आपण विचार केला, प्रामुख्याने पाहिलं त्या ठिकाणी 3 महत्त्वाचे घटक आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतील की त्यामध्ये सूची, केंद्र सूची, राज्य सूची आणि सामायिक सूची, अशा पद्धतीने ह्या 3 सूच्यांचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करता येईल. जर आपण पाहिलं की संघसूची किंवा केंद्र सूची याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपण जास्त अधिकार हे केंद्राकडे आहेत. जे 99च्या विषय पहा. आता त्याच्यामध्ये थोडा मग कुठले आहेत, रेल्वे असेल, संरक्षण असेल, परराष्ट्र व्यवहार असेल, दळणवळण असेल, आंतरराष्ट्रीय करार असेल, म्हणजे हे आयात निर्यात असेल, हे महत्त्वाचे विषय केंद्राकडे ते दिसून येतं. दुसरी सूची पाहिली राज्य सूची. या सूचीमध्ये 61 विषय दिलेत आणि या सूचीमध्ये कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. उदाहरणार्थ आपण पाहतो काय, शेती, आरोग्य, जलसिंचन, सहकार, हे जे महत्त्वाचे विषय आहे, शिक्षण संस्था, सार्वजनिक प्रशासन, हे जे विषय हे राज्य सूचीतील विषय आहेत आणि त्याबाबतमध्ये कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. तिसरा भाग आपण पाहू की सामायिक सूची. सामायिक सूचीमध्ये आपल्याला सुरुवातीला 52 विषय दिलेले दिसतात. म्हणजे या बाबतीमध्ये सुद्धा केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीही या विषयामध्ये कायदा करू शकतो. उदाहरणार्थ काय, दिवाणी आणि फौजदारी कायदे, विवाह, घटस्फोट, वीज, तंत्रशिक्षण, वर्तमानपत्र, पुरातन वस्तू, कुटुंब नियोजन, हे विषय सामायिक सूचीतील आहेत आणि त्यावरती दोन्ही त्या ठिकाणी कायदा करू शकतो.
पुढचा घटक आहे शेषाधिकार. या व्यतिरिक्त उरलेले सर्व अधिकारावरती कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. केंद्र सरकार तशा पद्धतीचा कायदा करतं आणि त्याला त्या ठिकाणी शेषाधिकार त्या ठिकाणी म्हटलं जातं. आहे बघ, जर आपण पाहिलं तर या व्यतिरिक्त सुद्धा काही विशिष्ट परिस्थितीमध्ये केंद्र सरकारला राज्यसूचीतील अनेक वेगळ्या भागावर कायदे करता येईल. मग अशा कुठल्या परिस्थिती? उदाहरणार्थ राज्यसभेचा ठराव. राज्यसभागृहाने जर ठराव केला तर राज्यसूचीतील विषयामध्ये कायदा त्या ठिकाणी करता येतो. आणि हा कायदा जर केला तर संसदेच्या 1 वर्षाच्या परिस्थितीपर्यंत त्या ठिकाणी तो अस्तित्वात राहतो. दुसरा भाग आहे आणीबाणीचा काळ. जर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाली असेल तर या काळामध्ये संसदेला कुठल्याही विषयावर कायदा करण्याचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होतो. हाय, त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं, विचार केला की 2 किंवा अनेक घटक राज्यांनी ठराव केला, नाही आम्हाला राज्यसभेने या विषयावर कायदा करून द्यावा, तोही करता येतो. समजा एखाद्या आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी करायची असेल, आंतरराष्ट्रीय कराराची जर अंमलबजावणी करायची असेल तर त्या बाबतीमध्ये संघराज्याला त्या ठिकाणी तो अधिकार प्राप्त होतो. जर एखाद्या घटक राज्यामध्ये कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू केली तर त्या घटक राज्याच्या विधिमंडळामध्ये कायदा करण्याचा अधिकार सुद्धा त्या ठिकाणी केंद्राला त्या ठिकाणी प्राप्त होतो. म्हणजे अशा पद्धतीने हे महत्त्वाच्या विशिष्ट परिस्थितीमध्ये कायदा करतात. म्हणजे एकंदरीत जर केंद्र राज्य संबंधाचं जर आपण परीक्षण केलं, विश्लेषण केलं तर आपल्याला काय सांगता येईल? याच्यामध्ये काही भाग या ठिकाणी आपल्याला विचारात घेता येईल किंवा पाहता येईल. काय? आपण जरी पाहिलं की संघसूची असेल, राज्यसूची असेल किंवा सामायिक सूचीमध्ये असेल, या सर्व बाबतीमध्ये आपण पाहिलं तर कायदेविषयक बाबतीमध्ये आपण पाहिलं एक प्रकारे काय संघराज्यामध्ये काय असणं, केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी करून त्या ठिकाणी काय की त्यांच्या राज्यांच्या उपक्रमशीलला सुद्धा त्या ठिकाणी वाव मिळाला पाहिजे, संधी मिळालं पाहिजे, स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा, राष्ट्रीय एकात्मता राखायची असेल, ऐक्य राखायचं असेल तर सर्व प्रकारे केंद्र आणि राज्याने कुठंतरी समन्वयाची भूमिका किंवा त्यांच्यामध्ये अधिकारांचे समन्वय ठेवणं गरजेचं आहे. किंवा दोन्हीमध्ये जर प्रशासकीय आर्थिक वेगळ्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी समन्वय गरजेचा आहे. म्हणजे एक प्रकारे केंद्र राज्याला संघराज्यामध्ये समानता देऊन, त्यांच्या उपक्रमशीलतेला वाव देऊन, स्वातंत्र्य देऊन कशा पद्धतीने प्रशासन करता येईल, कारभार करता येईल आणि त्या माध्यमातून देशाच्या वेगळ्या भागामध्ये असणारी कायदेविषयक संबंधाचं हे अशा पद्धतीने आपण परीक्षण पाहिलेलं आहे किंवा हा भाग या ठिकाणी आपण अभ्यासला आहे.